सगळी लोक फिल्मी लोक आहेत. दिवस संध्याकाळी रात्री सिनेमा बघायचे, घर परिवाराबरोबर फाफडा जिलेबी खायची, मित्रांबरोबर गप्पा मारायचा. आणि मुंबईकरांशी काय लेनदेन आहे, मुंबईच्या विषयाशी काय संबंध आहे? मुंबईकरांसाठी कधी रस्त्यावर आलेत का? मुंबईकर जेव्हा पुरात अडकले त्यावेळेला कोणी बंगल्यावर तर कोणी 5 स्टार हॉटेलमध्ये होते. हे दोन भाऊ पुराच्या 26 जुलैच्या वेळेला मुंबईकरांसाठी कुठे दिसले का? ह्या दोन भावापैकी कोण भाऊ 5 स्टारमध्ये होता, कोण भाऊ आपल्या बंगल्यावर त्या ठिकाणी होता? लोकांसाठी हे कधी झटलेलं नाही. आणि म्हणून लोकांनी ठरवलं आहे, तुमको कभी देखा नहीं, तुमको कभी परखा नहीं, तुम्हें वोट देंगे नहीं. त्यांनी असं देखील म्हटलंय की सातत्याने टीका होते की ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे, परंतु ही आमच्या किंवा ठाकरे कुटुंबाच्या नाही तर महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई आहे, म्हणून आम्ही एकत्र आलो. हेच फेक नरेटिव्ह प्रयत्न त्यांनी 2014ला केला. मतदारांनी त्यांना झिडकारलं. याच पद्धतीच्या भावनात्मक मुद्द्यांवर 2017ची निवडणूक उद्धवजी लढले, मतदारांनी त्यांना झिडकारलं. पुन्हा एकदा तोच प्रयोग करतायत. आजही दोन्ही ठाकरे बंधू आणि त्यांचा पक्ष अहंकाराच्या परमोच्च बिंदूवर बसलेले आहेत. जणू काही आम्ही म्हणजेच मराठी, आम्हीच म्हणजे मुंबई, आम्ही म्हणजेच मुंबईकर या भावनेतने ते बोलत आहेत. आणि या अहंकाराला मुंबईकर स्थान देणार नाही. ही निवडणूक मराठी संस्कृतीची, महाराष्ट्राच्या विकासाची, मुंबईच्या विकासाची, आणि यामध्ये मोदीजी, देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी यांच्याबरोबर मुंबईकर आहेत. राज ठाकरे असं म्हणतात की मुंबई जेव्हा तोडली जात होती तेव्हा जी स्थिती होती तशी स्थिती जी आहे ती सध्या दिसते, कारण केंद्रात यांचं सरकार आहे, राज्यात यांचं सरकार आहे. आणि आता जर महापालिकेत आपण निवडून येणं दिलं तर मुंबई हे घेऊन जाते. राज ठाकरे स्वतः म्हणतात. काल संध्याकाळी त्यांनी किंवा या मुलाखतीच्या आधी त्यांनी कदाचित चंडूखान्याची डॉक्युमेंटरी बघितली असेल. या चंडूखान्याच्या डॉक्युमेंटरीमध्ये अशा गोष्टी दाखवतात ते दुसऱ्या दिवशी ते बोलतात. असत्य असत्य असत्य. जोवर सूर्य चंद्र तारे आहेत, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळ्या करण्याचा विषयच नाही. आणि विषय असेल तर यांच्या पक्ष अस्तित्वाचा आहे. आणि याच पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी मांडल्या गेल्यामुळे आज आपण बघतो शुभा राऊळ ते संतोष धुरी आणि असंख्य लोक, आता वीरेंद्र तांडेल काल, यांना सोडून चाललंय. त्यांच्या बरोबरची लोक यांच्या या मतांवर आणि यांनी मांडलेल्या विषयांवर बिलकुल विश्वास ठेवायला तयार नाहीत. मुंबईकरांचा तर विश्वास ठेवायचा प्रश्नच येत नाही. राज ठाकरेंनी असंही म्हटलं की राज्यामध्ये जी माणसं सत्तेत बसवलेली ती बसलेली नाही तर दिल्लीतल्या केंद्रीय नेतृत्वाच्या आशीर्वादाने बसवलेली आहे. तुमच्या लोकांना घरी बसवलं त्याचं काय? आता बोललं तर राग येईल. तुमच्या घरातल्या व्यक्तीला तुम्ही जिंकवू शकला नाहीत, त्यांना लोकांनी घरी बसवलं. आणि ज्यांनी घरी बसवलं त्या उभाटा सेनेबरोबर तुम्ही हातमिळवणी केलीत. आणि त्यामुळे मतदारांनी ज्यांना बसवलं, सत्तेमध्ये सेवा करण्याची संधी दिली, त्यांच्यावर तुम्ही टीका करताय. पहिलं तुमच्या घरातल्या लोकांना कोणी घरी बसवलंय ते आधी बघा. मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा टीका केली. ते म्हणतात की मुख्यमंत्र्यांना, देवेंद्र फडणवीसांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा काही अधिकार नाहीये. अजित पवारांच्या विरोधात ज्यांनी गाडीवर पुरावे आणले त्यांना या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलण्याचा काही अधिकार उरत नाही. यांच्या बोलण्याला मुंबईकर आणि राज्यातील जनता बिलकुल गांभीर्याने घेत नाही. देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व, कर्तृत्व आणि पारदर्शी कारभाराचा त्यांनी घातलेला महाराष्ट्रातला पायंडा हा पथदर्शी आहे. हा पथदर्शी भ्रष्टाचार विरहित गुड गव्हर्नन्सचा पाया आहे. देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राबद्दल असलेली कमिटमेंट आहे. आणि ज्यामुळे हे अडचणीत आले, आता कोणाला किती नोटिसा भ्रष्टाचारासाठी गेल्या आहेत त्या उद्धव ठाकरेंच्या पक्षातल्या आणि राज ठाकरेंच्या पक्षातल्या लोकांबद्दल त्यांनी बघावं. आणि त्यामुळे त्यांनी तर भ्रष्टाचारावर बोलणं या अगोदर आपल्याकडे स्वतःकडे 4 बोटं काय ते बघावे. तुम्ही खासगीकरण कराल मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात जर सत्तेत आलात तर, असं दोन्ही बंधू होते. मुळामध्ये NTCच्या मिलवर ज्यांनी खाजगीकरणातनं इमले बांधले, त्यासाठी खाजगी विकासकाशी पार्टनरशिप केली, त्या लोकांनी आम्हाला हे शिकवलं. या मुलाखतीकडे कसं बघताय? कारण त्यांनी सभा न घेता मुलाखत घेतलेली आहे आणि कुठेतरी भावनिक दुर्दैव आहे की काही लोकांना मुंबईकरांचे प्रश्न, मुंबईकरांच्या समस्या याचं इव्हेंट वाटतं आहे. आणि त्या इव्हेंटायझेशनमध्ये जे जगतायत त्यांना मुलाखती, टीजर याच्यावरच ते आहेत.
गल्लोगल्ली रस्त्यावर मुंबईकरांच्या सुखदुःखासाठी ते नाहीत, एवढंच मी त्या ठिकाणी सांगितलं. सर, डोंबिवलीमध्ये एक इंटरेस्टिंग प्रकार समोर आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी ज्यांनी अर्ज भरलाय, प्रचार देखील सुरू केलाय, त्यांनी काल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन टाकलाय. आता हे दुसऱ्याला शहाणपणी शिकवतात उभाटा सेन आणि मनसे, आणि त्यांच्याचकडची लोक त्यांना रोज तुम्ही कसे वाईट आहात, तुम्ही कसे चुकतात, तुम्ही कसे अहंकारी आहात, तुमची दिशा कशी चुकीची आहेत म्हणून रोड झिडकारतायत. आणि त्यामुळे आता तरी काउंटडाऊन हा चालू आहे की उभाटा सेना आणि मनसे ही आता इमारत भुसभुशीत नाही, मोडकळीच नाही, धोकादायक नाही, तर आता त्याच्या पलीकडे पूर्णपणे पडली आहे, या पद्धतीचं चित्र आहे. तुमचं राजकारण जे आहे ते पैसा आणि ड्रगचं समीकरण झालंय असं या मुलाखतीत वारंवार दोन्ही बंधू सांगताना पाहायला मिळतं. त्यांनी पहिलं मालाड मालवणीमध्ये तुमच्या सहकारी आमदार काँग्रेसचे जे आहेत त्यांना हा प्रश्न विचारावा, त्यांच्यावर सडेतोड प्रश्न विचारून आम्ही दिलेल्या पुराव्यांवर बोलावं, मग दुसरीकडे बोलणार. एक शेवटचा प्रश्न. महेश मांजरेकर वारंवार म्हणतात की मुंबईमध्ये जर जायचं असेल तर 1 तास लागतो, 1.5 तास लागतो. आता त्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं मी मुंबईकर आहे, याची लाज वाटते असंही त्यांनी म्हटलं. महेश मांजरेकर हे एका पक्षाचे प्रचार करत असतील तर आमचं काही म्हणणं नाही, पण ते अभिनेता म्हणून आपण निष्पक्ष दाखवून एका प्रचारासाठी एका पक्षासाठी बोलत असतील तर सडेतोड मांजरेकरांना उत्तर देऊ. त्यांनी अटल सेतूने प्रवास केला नाही का? त्यांनी कोस्टल रोडने प्रवास केला नाही का? त्यांना उपनगरी रेल्वेतनं फिरण्याची माहिती आहे का? त्या ॲक्वा मेट्रोमधून कधी फिरले आहेत का? आणि म्हणून महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये, आणि पडायचं असेल तर घोषित करावं. त्यांनाही आम्ही दाखवू, आता थांबायचं नाही. थँक्यू.